हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतीये, तर म्हटलं चला खूप दिवस झाले व्हिडिओज बनवला नाही. तर इथं बरोबर आता 8 वाजलेले. तर सकाळी सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. थोडेफार घरातले कामं करून घेतलेले. तर इथं मला साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवायचे होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया मी कशा पद्धतीने ते पापड बनवते. झटपट होतात, जास्त वेळही लागत नाही. जे मागच्या वेळेस मी पापड बनवले ना साबुदाण्याचे, तर त्याच पद्धतीने हे पापड बनवायचे, पण थोडेसे वेगळे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मी साबुदाण्याचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये मी थोडासा बटाटा खिसून टाकणार आहे. तसं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणारच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला पटकन मी आता ते बनवून घेते आणि नंतर मग गच्चीवरती ना वाळत टाकून देणार. कारण काय झालेलं आहे, सकाळी सकाळी जर टाकलं ना तर ऊन पण लागत नाही आणि दिवसभर उन्हामध्ये ते पापडसुद्धा वाळल्या जातात. तर चला मी आता पटकन ते बनवते आणि तसं तुम्हाला दाखवतेच. आणि देवांशी ना स्कूलमध्ये गेलेला आहे, तर त्याचं पण आवरून दिलं आणि तो स्कूलमध्ये गेला. आज मशीनलाच कपडे लावलेले आहे. हे बघा इथं मशीनलाच कपडे लावून दिलेले. तर चला तर इथं हा 2 वाटी साबुदाणा आहे ना, तर मी थोडासा हलकासा भाजून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ थंड होऊ दिलेलं आहे. तर याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. थोडासा हलकासा भाजून घ्यायचा, म्हणजे 5 मिनिटं, जास्त नाही भाजायचा. एकदम कमी गॅसवरती थोडासा हलका परतून घ्यायचा, म्हणजे चांगली पेस्ट होते, म्हणजे बारीक पावडर होते. तर त्याच्यासाठी तो भाजून घ्यावा लागतो. तर चला मी याची आता पावडर बनवून घेते. तर इथं मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी इथं लाल मिरचीचा वापर करते. तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालते. मिरची थोडीशी 5-7 मिरच्या घ्यायच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी मिक्सरला मिरची मी ग्राइंड करून घेतलेली आहे आबडधोबड. एकदम चिली फ्लेक्स म्हणतात ना, तर त्या पद्धतीनं. तर इथं मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ना 4 बटाटे घेतलेले. बटाटे तुम्ही जास्त जरी घेतले तरी पण चालतात, पण इथं मी 4 घेतलेले. तर याच्यावरची साल काढून घेणार आहे आणि खिसणीच्या साहाय्याने मी ते बटाटे खिसून घेणार आहे. तर इथे मी बटाट्यावरची जी साल आहे ना, तर ती काढून घेतलेली आहे. मी आता हे बटाटे खिसून घेते पटपट ह्या खिसणीवरती. आपल्याला जे मिश्रण बनवायचं आहे, तर त्याच्यासाठीचं जे पाण्याचं प्रमाण आहे ना, तर ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. इथं मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला होता. तो मिक्सरला ग्राइंड करून घेतला. ज्या वाटीनं साबुदाणा घेतला त्याच वाटीनं इथं मी 24 वाट्या पाणी घेतलेले. 24 ते 25 वाट्या. आपण 1-2 वाटी शिल्लक जरी टाकली तरी पण चालते. तर इथं मी 24 ते 25 वाट्या पाणी ॲड केलेले आणि त्याच्यामध्ये इथं मी जवळपास अर्धा किलो आहे ना बटाटे घेतलेले, ते खिसून घेतलेले. तर चला मी आता या पाण्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करते, तसं तुम्हाला दाखवतेच. तर इथं तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये मी जवळपास 24 ते 25 वाट्या पाणी ॲड केलेले. तर आपल्याला हा साबुदाणा आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित टाकून द्यायचा आहे. गरम पाण्यामध्ये जर आपण साबुदाण्याची पावडर टाकली तर त्याच्या गाठी बनतात. तर त्याच्यासाठी हे म्हणजे थंड पाण्यामध्येच ॲड करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग गॅस सुरू करायचा. त्या पद्धतीनं ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं.
तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला नुसतं हे पाणी पाणी दिसत असेल, पण शिजल्याच्या नंतर आहे ना तर हे मिश्रण एकदम घट्टसर होतं. आता सध्या ते पाणी पाणी दिसतंय हे बघा. तर आता मी गॅस चालू करते. त्याच्यामध्ये जो किसून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा मी ॲड करून देते. त्यानंतर मी ग्राइंड केलेली जी मिरची पावडर आहे थोडीशी जाडसर ती ॲड केली. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. तर इथं तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण आहे ना थोडं थोडं घट्ट झालेलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल. तरी मी अजून ते 10 मिनिटं शिजू देणार चांगलं. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता बटाटा सुद्धा चांगला शिजला गेलेला आहे. म्हणजे बटाट्याचा जो खिस आहे ना तर तो एकदम चांगला गाळ झालेला आहे. तर अशाच पद्धतीनं ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. मग हे मिश्रण शिजलं म्हणून कसं ओळखायचं, फक्त याच्यावरती असं बोट रेष मारायची. इथं तुम्ही पाहू शकता. इथं जर हे व्यवस्थित उमटलं गेलं तर समजून घ्यायचं की हे शिजलेलं आहे. तर चला मी आता हे वरती घेऊन जाते. तर इथं हे मिश्रण मी वरती गच्चीवरती घेऊन आले होते. तर इथं मी खाली एक बेडशीट टाकलं, त्याच्यावरती एक कॅरी बॅग म्हणजे मेन कापड ॲड केलं आणि त्याच्यावरती आपण जे पळी पापड टाकतो ना सेम त्या पद्धतीने हे पापड टाकायचे. एवढे छान होतात ते पापड, एकदम कुरकुरीत. जे जास्त उपवास पकडतात किंवा ज्यांना जास्त उपवास असतात तर त्यांच्यासाठी एकदम छान ऑप्शन आहे. आपण 3-4 जरी हे पापड तळून खाल्ले ना तरी पण आपलं पोट भरल्यासारखं होतं आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतं. तुम्हाला जर याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची नसली तरी तुम्ही याच्यामध्ये स्किप करू शकता. मिरची पावडर जर टाकली नाही ना तर एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड होतात. पण मिरची पावडर म्हणजे मिरची टाकल्यामुळे ना थोडासा त्याचा कलर बदलतो. तर चला मी ते अशा पद्धतीने सगळे पळी पापड टाकून घेते. तर चला इथं माझा स्वयंपाक करून झालेला आहे. वरती गेली होती ना पापड टाकण्यासाठी तर खाली आली. तर मी काही नंतर शूट नाही घेतलं कारण बराच वेळ झालेला होता. खूप सारे असे भांडे सुद्धा पडलेले. पण त्याच्या पहिले मग मी इथं स्वयंपाक करून घेतलेला आहे. इथं मी छान अशी मिरचीची भाजी बनवली, इथं टमाट्याची चटणी बनवली, इथं पोळ्या बनवून घेतलेल्या आहे, भात बनवलेला आहे आणि इथं जे पापड बनवलेलं तांदूळाचे तर ते पापड इथं मी बनवून घेतलेले. तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम मस्त असे हे पापड फुललेले, एवढे छान झालेले चवीला. आणि पोंगे असतात ना तर पोंग्यासारखी थोडीशी टेस्ट लागते आणि मुलांना असे पदार्थ खूप आवडतात. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मग मी परत बोलते. तर इथं मी हे दुसऱ्या दिवशी घेतलेलं शूट आहे, कालचा व्हिडिओज कंटिन्यू करते. तर इथं मला कढी-गोळी बनवायचे होते. तर त्याच्यासाठीच्या मी 3 डाळी भिजत टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ अशा 3 डाळी मिक्स भिजत टाकल्या. त्याच्यानंतर म्हणजे सकाळीच भिजत टाकल्या आणि त्याच्यानंतर 4-5 तासानं त्या मिक्सरला ग्राइंड करून घेतल्या. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा ठेचून टाकलेली आहे आणि खूप सारा असा त्याच्यामध्ये लसूणसुद्धा ठेचून टाकलेला आहे. सांबार नसल्यामुळे मी टाकला नाही, तर सांबार टाकल्यामुळं चव खूप छान होते. ते सगळं व्यवस्थित टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल गॅसवरती मी एक कढई टेकवलेली आहे आणि त्याच्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे. तुमच्याकडं जर स्टीमर असलं तर त्याचाही म्हणजे इथं वापर केला तरी चालतो. तर इथं मी त्याच्यावरती एक चाळणी ठेवली. तर इथं मी छोटे छोटे गोळे केले आणि चाळणीवरती वाफवण्यासाठी ठेवून दिलेले. हे कढी गोळे जे आहे ना तर हे वाफवूनच बनवले जातात.
तर इथं मी कढी गोळे वाफवण्यासाठी ठेवून दिलेले होते आणि एका साईडनं लगेच कढीसुद्धा बनवून घेतलेली होती. 10-15 मिनटांनी कढी गोळे चांगले वाफवून घ्यायचे. बरेच जण कढीमध्ये सुद्धा टाकतात, पण कढीमध्ये हे गोळे लगेच टाकले ना तर कढी थोडीशी घट्ट होते. तर इथं मी कढी वेगळी बनवली आणि गोळे म्हणजे वेगळे ठेवलेले खाली. आता तुम्ही पाहिलं असेल एका प्लेटमध्ये इथं मी गोळे घेतलेले आणि त्याच्यावरतून इथं कढी ॲड केलेली आहे. तर आपण जर कढीत टाकले ना तर मग कढी खूप घट्ट होऊन जाते, म्हणजे ते खाल्ल्या जात नाही मग. तर त्यासाठी मग मी असंच करते. तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्यानंतर परत बोलते. तर इथं आमचे जेवणं झाले. माझं सगळं किचनमधलं आवरून झालेलं आहे. याच्यानंतर तर व्हिडिओ काही कंटिन्यू करता आला नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.